नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागामध्ये खूप सगळ्या पदांसाठीची भरती आलेली आहे। या ठिकाणी मित्रांनो बघा 1100 पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठीच्या जागा आहेत। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यामधील जी ड्रायव्हर भरती आलेली आहे ती अतिशय मोठी ड्रायव्हर भरतीच्या जागा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे। आणि ही जी काही परीक्षा आहे ती परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, त्याच्यामध्ये ड्रायव्हर भरतीसाठी कोणकोणता एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही जी काही ड्रायव्हर भरती आहे या ड्रायव्हर भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची आपल्याला इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू करण्याची जी तारीख आहे ती बघा 19/6/2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे। आणि लास्टची तारीख कधी आहे बघा इथं, तर तुम्हाला 9 जुलै 2025 पर्यंत काय करता येणार आहेत, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरता येणार आहेत। आलं का लक्षात? बघा इथं खूप सगळ्या ज्या जागा आहेत त्या जागा देण्यात आलेल्या आहे। तर आपल्याला बघा वाहन चालक जे आहेत ड्रायव्हर या पदासाठी एकूण 37 जागा देण्यात आलेल्या आहे। आणि त्याची जी सॅलरी आहे ती सॅलरी बघा किती आहे, 19,900 ते 63,200 रुपये इतकी तुमची सॅलरी असणार आहे। S6 चा इथं पे बँड असणार आहे तुम्हाला मित्रांनो। तर आता बघा आपल्याला शैक्षणिक पात्रता वगैरे काय लागणार आहे ड्रायव्हर भरतीसाठी हे आपल्याला पाहायचं आहे। बघा ड्रायव्हर भरतीच्या शैक्षणिक पात्रता इथं देण्यात आलेल्या आहे। तुमच्याकडे लाईट मोटार व्हेकल किंवा मीडियम पॅसेंजर मोटार व्हेकल किंवा हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स असणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही 10वी पास असणं देखील महत्त्वाचं आहे। बघा तुम्ही 10वी पास असलं पाहिजे आणि तुमच्याकडे लाईट, मीडियम किंवा हेवी मोटार व्हेकल चालवण्याचं लायसन असलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर तुमचं वय जे आहे ते वय 38 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे। आलं का लक्षात? वयाचा क्रायटेरिया इथं आपल्याला 38 वर्षाचा दिलेला आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे 3 वर्षाचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। बघा सगळ्यात महत्त्वाचं इथं तुम्हाला 3 वर्षाचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा इथं की तुमच्याकडे बेसिक गाडी दुरुस्तीचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि तुमची तब्येत देखील चांगली असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? इथं तुमच्याकडे बेसिक गाडी रिपेअरिंगचं नॉलेज असलं पाहिजे। याच्यावरती खूप सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आणि तुमचं रेकॉर्ड जे आहे ते रेकॉर्ड अतिशय क्लिअर असलं पाहिजे। तुमच्यावरती कोणतेही क्रिमिनल केसेस ज्या आहेत त्या केसेस कुठेही असल्या नाही पाहिजे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला मराठी आणि हिंदी लँग्वेज लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे आणि इंग्लिश लँग्वेज फक्त वाचता आली तरी चालणार आहे। आलं का लक्षात? इथं भाषेच्या पण काही गोष्टी दिलेल्या आहेत ते बघू शकता। त्याचबरोबर तुमच्या नावावरती कुठेही ॲक्सिडेंट रजिस्टर असला नाही पाहिजे, हे लक्षात घ्या। ॲक्सिडेंट कुठेही तुमच्या नावावरती रजिस्टर नसला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आता आपल्याला इथं वयोमर्यादाच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। जे काही कॅटेगरीमधून विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीच्या नुसार वयामध्ये सूट इथं देण्यात आलेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे। ही जी परीक्षा आहे ती मित्रांनो ऑनलाईन कॉम्प्युटराइज परीक्षा होणार आहे। मित्रांनो तुमची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा तुमची 120 मार्कांची होणार आहे आणि 80 मार्काची तुमची काय होणार आहे, व्यावसायिक चाचणी होणार आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत। 60 क्वेश्चन 120 मार्काला विचारले जाणार आहे। आणि जी तुमची लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये किमान तुम्हाला 45% गुण प्राप्त होणार आहे। त्यावेळेला तुम्हाला व्यावसायिक चाचणी जी आहे ती चाचणीची परीक्षेला पात्र तुम्ही असणार आहे। आता ही व्यावसायिक चाचणीची जी परीक्षा आहे ती तुमची 80 गुणांची असणार आहे, हे लक्षात घ्या। आणि 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा आहे। त्यासाठी तुम्हाला 1 तास 60 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 60 तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतील,
त्याच्यामध्ये बघा 15 क्वेश्चन तुम्हाला इथं कोणत्या विषयावरती विचारले जाणार आहेत. मराठीमध्ये 15 क्वेश्चन, इंग्रजीचे 15, सामान्य ज्ञान 15 आणि तर्क अभियोग्यता चाचणी 15 क्वेश्चन तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत. इथं लक्षात घ्या मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा कालावधी असणार आहे. आलं का लक्षात? याच्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा कालावधी आहे. तर अतिशय चांगली ड्रायव्हर भरती वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी निश्चित या ठिकाणी अर्ज करायचे आहेत. बघा इथं तुम्हाला किती क्वेश्चन वगैरे येणार आहे त्याचाही चार्ट दिलेला आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करत असताना परीक्षा शुल्क किती आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क देखील आपल्याला मित्रांनो ऑनलाईन भरायचे आहे 9/7/2025 पर्यंत. हे लक्षात घ्या. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9/7/2025. आता इथं परीक्षेसाठीच्या काही बेसिक सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमच्या परीक्षा केंद्रावरती कशा पद्धतीने उपस्थित राहिलं पाहिजे वगैरे. ओळखपत्र कोणतं तिथं ग्राह्य धरलं जाणार आहे त्याचंही इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी ओळखपत्र, पासपोर्ट या गोष्टी तुम्हाला तिथं ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की आता इथं डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहे त्याचीही लिस्ट दिलेली आहे. मित्रांनो सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करायच्यात तिथं फॉर्म भरत असताना अपलोड करायचे ज्या तुम्हाला डॉक्युमेंट विचारलेले आहेत त्या. तर बघा अतिशय चांगली ड्रायव्हर वरती आलेली आहे आणि ह्याची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.